आरोपी अटक झालेले आहेत. वेळ न दवडता शासन फास्ट ट्रॅकवर हे चालवत आहे आणि तुम्ही ह्याच्या आडून ह्या खुनाच्या आडून वाळू सिमेंट कुणाचा किती प्रॉपर्टी आहे कुणाची काय प्रॉपर्टी आहे याच्या आडून तुमचं वैयक्तिक राजकारण सुरू झालं. म्हणून आम्ही कार्यकर्ते, आम्ही काही फार मोठे माणसं नाहीये, पण समाजातल्या गरीब माणसाच्या नाडीवर बोट ठेवून काम करणारा आमचा प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता. आमच्या कानात काही बिड्या नाही, कारण तुम्ही आता 5-5 आमदार झाला, तुमची निवडणूक संपली, 5 वर्षांना पुन्हा तुमची निवडणूक येणार आहे. म्हणून आम्हाला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुमची निवडणूक असली की कार्यकर्त्यांनी लढलं पाहिजे, कार्यकर्त्यांना असं केलं पाहिजे, कार्यकर्त्यांना तसं केलं पाहिजे असं तुम्ही म्हणता. आमची निवडणूक आली की तुमचे वैयक्तिक मतभेद सुरू होतात आणि हे सुरू होत असताना त्याच्यात पुन्हा राजकारण तुम्ही आणता. म्हणजे लढताना कौरवाकडून बी तुम्हीच लढता, पांडवाकडून बी तुम्हीच लढता. म्हणजे काय आम्ही मूर्ख समजलं का काय तुम्ही आम्हाला? महाराष्ट्राच्या सक्षम मुख्यमंत्र्यांना सांगितलंय की आरोपीला आम्ही पकडणार, आरोपीला पकडल्याच्या नंतर त्याला आम्ही फासापर्यंत नेण्याचं काम करू असं आश्वासन दिल्याच्या नंतर दस साहेब तुमचा देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास नाही का? त्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का? मग तुम्ही त्या आडून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, आमचे बीड जिल्ह्याचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम केलं असं म्हणता, दादांच्या नेतृत्वाखाली काम केलं म्हणता. तुम्ही मंत्री होता, महसूल मंत्री होता, तुम्हाला महाराष्ट्र माहिती आहे, बीड जिल्हा माहिती आहे. मग तुम्हाला हे पहिल्यापासून इथं गुंडगिरी चलती, वाळू चलते, सिमेंट चलते, अजून काय चलते, तुम्ही का बंद केलं? हा आमचा तुम्हाला कार्यकर्ते म्हणून सवाल आहे. आणि पुन्हा राजकीय पक्षाचाही कार्यकर्ता आहे म्हणून हा पुन्हा दुसरा सवाल आहे तुम्हाला की तुम्ही 5-5 जे निवडून येता, तुमची जबाबदारी झटकून तुम्ही बोलायला लागता, वैयक्तिक दुश्मन्या काढायला लागता, प्रेस पुढे जाता आणि लोकांची करमणूक करता. ही अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आज भावना झालेली आहे. म्हणून तुम्ही तुमचं तोंड आवरा. आमचा नेता अजितदादा आणि धनंजय मुंडेंना तुम्ही जे बदनाम करण्याचं जे षडयंत्र चालू केले, एकीकडे रिस्पेक्ट द्यायचा आणि दुसरीकडे मान हलवायची विक्षिप्त चाळे करायचे आणि त्यांना टीजिंग केल्यासारखं, असं टिवल्या बावल्या केल्यासारखं बोलताय, खपवून येणार नाही. कारण आमच्यासारखा तळागाळातला कार्यकर्ता ज्यावेळेस पेटून उठतो त्यावेळेस तुमच्या प्रस्थापित पुढाऱ्यांचंही काही खरं नसतं. म्हणून तुम्हाला ही आमची निर्वाणीची इशारा देतो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व तळागाळातल्या कार्यकर्त्याच्या वतीनं की तुम्हाला हात जोडून, तुम्ही तुमच्या भाषणात नेहमी म्हणता मी हात जोडून पाया पडून सांगतो, तसंच आम्हालाही सांगता येते. आम्ही गांधीजींना मानणारे, लोकशाहीला मानणारे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला मानणारे आम्ही कार्यकर्ते. आमचंही हात जोडून पाया पडून तुम्हाला विनंती आहे की खबरदार, आता अजितदादा पवार आणि धनंजय मुंडेंच्यावर वैयक्तिक टीका जर कोणी केली तरी खपवून घेतली जाणार नाही. जशास तसं उत्तर देऊ आम्ही. कारण तुम्ही आम्हाला शंड समजलं का? कारण गेल्या 15 दिवसापासून आम्ही बघतो धनंजय मुंडेंनी सुद्धा मीडिया पुढे सांगितलं, उपमुख्यमंत्र्याला सांगितलं, मुख्यमंत्र्याला सांगितलं की मंत्री महोदय जर ह्याच्यात कुणी असो, मोठ्यातला मोठा असो, माझ्यासारखा कुणी मंत्री असो किंवा कार्यकर्ता असो, जर तुम्हाला आढळून आला तर तुम्ही अटक करा आणि आम्हाला फासावर लटकावा. अशा प्रकारचं विधान त्यांनी सर्वांसमोर केलेलं असताना सुद्धा तुम्ही तुमच्या वैयक्तिक द्वेषापोटी धनंजय मुंडेंवर जो तो आरोप करतायत, हे आरोप तुम्ही थांबवा. नाही तर तुम्हाला आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा इथंच असले बसलेला सगळा कार्यकर्ता स्वतःला धनंजय मुंडे समजताय. प्रत्येक जण धनंजय मुंडे एक आमचे प्रतिनिधी आहेत, पण आम्ही 1.5 लाख मताने त्यांना निवडून आणलंय. आम्ही तळागाळात जाऊन कशासाठी मत दिलं लोकांनी? आम्ही 1.5 लाखांना आले की बोगस मतदान करून निवडून आलं म्हणता का? असं जगाच्या पाठीवर कधी होईल का? आम्ही एका गावात 50 विहिरी दिल्या, 200 घरकुलं दिले. प्रत्येक माझ्या कार्यकर्त्यानं, सरपंचानं, प्रमुख कार्यकर्त्यानं गावात जाऊन पाठपुरावा केला. त्याला तितकी स्कीम मिळाली का नाही, त्याचा रस्ता झाला का नाही, त्याच्या विहिरीचं काय भानगड आहे, त्याला लाईट मिळाली का नाही, हे सगळे अहोरात्र काम करणारे माझे तरुण कार्यकर्ते आहेत. म्हणून ह्या कार्यकर्त्याचा अपमान आहे, धनंजय एकट्या मुंडेचा, अजितदादांचा हा अपमान नसून ह्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेसचा, शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, इथं हमाल मापाडीचे लोक आलेले आहेत, हमाल आहेत, व्यापारी आहेत, सगळ्या जाती धर्मातले लोक आहेत इथं. लिंगायत समाजातले आहेत, लमानी समाजातले आहेत, दलित समाज आहेत, प्रत्येक समाजातला माणूस इथं आज आलेला आहे. कारण आम्हाला हे ऐकू वाटत नाही आणि बघू वाटत नाही. म्हणून तुम्ही सर्वोच्च सभागृहात आहेत, तुमचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री तुमचे आहेत, तुम्ही जा विधानसभेत जा आणि ठणकावून सांगा फडणवीस साहेब हे करा. नाही तर मग असं आम्हाला म्हणावं लागेल की फडणवीसांना तुमच्यात मेळ नाही, फडणवीसांवर तुमचा विश्वास नाही, तुमचा फडणवीसावर विश्वास नाही आणि फडणवीसांचा तुमच्यावर नाही, बावनकुळेंचा तुमच्यावर विश्वास नाही, असं आम्हाला समजावं लागेल.
म्हणजे आम्ही तुमच्या महायुतीतला एक घटक पक्ष, प्रमुख पक्ष आहे. आमचा जर स्ट्राईक रेट बघितला मताचा तर आमचा तुमच्या बरोबरीचा आहे. भले आम्ही कमी जागा निवडून आणल्या असतील, पण जितक्या जागा निवडल्या त्याच्यात 80% म्हणजे मार्क घेऊन आम्ही निवडून आलेलो आहोत. म्हणून आमचं नम्र आव्हान आहे देवेंद्र भाऊ फडणवीसांना, बावनकुळे साहेबांना की ही तुमची माणसं आवरा. कारण प्रत्येकालाच टीका करता येते की हा बीड जिल्हा आहे, क्रांतिकारकाचा जिल्हा आहे. इथं नाना पाटलांचं प्रतिनिधित्व, गंगाधरप्पा बुरांडे सारख्या माणसाने, केशर काकू सारख्यांनी इथलं प्रतिनिधित्व केलेलं आहे. चळवळ कशी करायची कोणी कुणाला सांगायची गरज नाही, कारण ह्या मातीतच चळवळ आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पार्टी असेल, ह्या मातीतच उपजलेली मुळात सामान्य माणसाच्या प्रश्नावर बंडानं उठणारी, इंग्रजाच्या काळात असेल की गोवा मुक्ती संग्रामात असेल, सगळ्यात जास्त हुतात्मे इथं झालेले आहेत. म्हणून हा हुतात्म्याचा जिल्हा आहे, हुशार आहे, अभ्यास चळवळीतला आहे. भले तुम्ही आज असं म्हणता की हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे, मजुरांचा जिल्हा आहे. अरे 10 निवडून आला पाहिजे, लाजा वाटल्या पाहिजेत. तुमच्यासारखे इत्यादा मंत्री आणि आमदार होऊन सुद्धा तुम्ही का प्रश्न पुसू शकत नाही? निवडून आले की ह्याच्याकडे बोट दाखवायचं, त्याच्याकडे बोट दाखवायचं, आणि वैयक्तिक मनभेद तुमचे असतील तर ते सभागृहात मिटवा ना. आम्ही तुम्हाला मतं दिले. आम्ही तुमच्या महायुतीतले आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाचं सुरेश धसांचं काम आमच्या मंत्र्यांनी केलं आणि आमच्या कार्यकर्त्यांनी केलं. कारण आम्हाला विनंती केली देवेंद्र भाऊनी की आपण महायुतीतून दोघंही लढतोय, घड्याळाचंही चिन्ह आहे आणि तिथं कमळाचंही चिन्ह आहे. पण अशा वेळेस जो कोणी सर्वे रेटमध्ये पुढे असेल त्याला आपण मदत करूया, कारण आपल्याला सरकारमध्येच माणूस येणार आहे. म्हणून आम्ही डोळ्यावर कातड ओढून आमच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला मदत केली. आज तुम्ही 75,000 मतांनी निवडून आलात म्हणून मी माझ्या जीवावर आलो, ठीक आहे. कारण पराभवाला बाप नसतो. निवडून आले सगळे माझ्यामुळे चालू असं म्हणतात, ठीक आहे, आम्ही तेही मान्य केलं. पण आमच्या 10 तरी कार्यकर्त्यांनी तुम्हाला मत दिले का नाही? तुम्ही आमच्या 10 मतात तरी उपकाराखाली आहात का नाही हे आम्हाला ती सांगा. आणि पहिल्यांदा तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करून आमचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरती तुम्ही वैयक्तिक आरोप करीत आहात, ते वैयक्तिक आरोप थांबवा. जे काय करायचे मुख्यमंत्री तुमच्याकडे ग्रह खात आहे, देवेंद्र भाऊ त्याचा तपास करीत आहे. 175 पोलीस अधिकारी काम करायले, मग ते खोटे तुम्हीच खरे का? मग तुम्हाला सवन लोकप्रियतेसाठी, तुमचा स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी, तुम्हाला हिरो होण्यासाठी बेछोट आरोप कशासाठी करतात? बेछोट आरोप तर आमचे कुणी कार्यकर्ते करतील ना. एक गावातला गुरागी सुद्धा आमच्यावर, एखाद्या प्रमुख माणसावर, सरपंचावर करतो, आपण बघतो ना गाव पातळीवर. म्हणून हे थांबवा. जर तुम्हाला सुसंस्कृत राजकारण करायचं असेल, तुम्हालाही आमच्याकडून तीच गिव्ह अँड टेक, आम्ही तुम्हाला मदत केली, तुम्ही आम्हाला मदत केली असेल. अजितदादाच्या नेतृत्वाखाली काम केले म्हणल्यावर अजितदादांनी तुम्हाला मदत केली असेल ना. तुम्ही अनेक पक्ष फिरून आलात, मग पक्ष फिरून येऊन सुद्धा तुम्ही आमचाच कार्यकर्त्याचा काम धरता का? आज आमची वेळ आहे, आता निवडणूक आमची आहे. म्हणून खबरदार सगळ्या नेत्याला सांगतो, कुणीही आपली लाईन सोडून बोलू नका. आमचा नेता अजितदादा आणि धनंजय मुंडे. त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आज परळीला 5वं ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं. उद्या सामान्य माणूस एकटा बाया बापडी असेल किंवा एकटा माणूस असेल, ते याला धजेल का तिथं? म्हणून शंकराचं एक पवित्र स्थळ आहे, त्यालाही तिसरा डोळा हे लक्षात ठेवा. त्यानं जर तिसरा डोळा उघडला तर तुमच्यासारखे सगळे असे भस्मासूर राजकारणी जळून खाक होतील, हे लक्षात असू द्या. आम्ही काय दादागिरी करणारे लोक नाही, आम्ही मोर्चे काढणारे, आमच्या न्याय हक्कासाठी बोलणारे लोक आहेत. म्हणून हे आम्ही आज सगळेजण आमच्या न्याय हक्कासाठी आणि आमच्या मूलभूत प्रश्नासाठी, आता उद्याची निवडणूक असेल, उद्याचे काही लोकांचे प्रश्न असतील, नुसती निवडणूक म्हणूनच चालत नाही. रोज दैनंदिन लोकांचे दवाखान्यापासून ते पार शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. का हो तुम्ही बोलला नाही सोयाबीनला? आज सोयाबीनचा बारदाना नाही, खरेदी बंद आहे, त्याच्यासाठी कुणी आमदार बोलला नाही. तुम्ही ह्या जिल्ह्यात चाललात, त्या जिल्ह्यात चाललात, वेगवेगळे हावभाव करून भाषणं करायला, टाळ्या वाजवून घ्यायला, मजा करायला. अरे आमच्या सोयाबीनला भाव नाही, लाजा वाटल्या पाहिजे आमदारांना. उद्या आमचा शेतकरी शेतमजूर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, भले तो कोणत्याही पक्षाचा असू द्या. म्हणून मी सगळ्या जिल्ह्यातल्या आमदारांना सांगतो की डोके ठिकाण्यावर ठेवा. आपल्या शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी उसाला भाव नाही, त्या ऊसतोड कामगाराचे नेते म्हणून येतात, त्याच्या ऊसतोडीच्या किती पेमेंट त्याला मिळतंय, त्याला अपघात विमा मिळते का नाही, ह्या प्रश्नावर भांडा तुम्ही. आणि जर तुम्हाला कोणी भ्रष्टाचारी वाटत असेल, जर तो कोणी खोटारडा वाटत असेल, तर सरकार तुमचे 135-37 जागा निवडून आलेले आहेत. स्वातंत्र्यानंतर एवढं पाचवी बहुमत केव्हा चालू नव्हतं, आज आले. तुम्ही त्या सरकारमध्ये आहेत, मग तुम्हीच सरकारमध्ये राहायचं. म्हणजे असं काय अर्थ? साफ म्हणून भुई बुडवलं, आम्हाला कळलं ना का? आम्ही एवढे वेळे आहेत का?
की जनता एवढी वेडी आहे का काही कार्यकर्ते वेडी आहेत? म्हणून तुम्हाला आमची हात जोडून विनंती आहे मित्र हो, आमदार हो, की तुम्ही धनंजय मुंडे साहेबावर असेल, अजित दादावर असेल, एकीकडे रिस्पेक्ट द्यायचा, एकीकडे थोडं उंचीवर न्यायचं आणि पुन्हा खाली काहीतरी वेगळे हावभाव करून बोलायचं आणि टाळ्या वाजून घ्यायचं, हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आम्ही 2 दिवसात जाऊन देवेंद्र भाऊची आम्ही वेळ घेतलेली आहे की साहेब तुमचा आमदार आवडा. उद्या आम्हीही काही बोलायला सुरू केलं तर आवड होऊन बसत. ही आमची धमकी समजा किंवा आमची विनंती समजा. कारण आता शेवटच्या टोकाला आले. 15 दिवस झाले आम्ही रोज बघतोय, रोज टीव्ही उघडला की तेच धनंजय मुंडे त्यांना असं केलं त्यांना तसं केलं. हे थांबवा, हे साफ खोट आहे. धनंजय मुंडे जर असं काही असतं, काही वाईट असता माणूस, तर 1.5 लाख मताने निवडून आला असता का? प्रत्येक तरुणांच्या इथं मुस्लिम कार्यकर्ते, धनंजय मुंडे हा आमच्या गळ्यातला ताईत आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नावर बोलणारा कार्यकर्ता आहे. वैयक्तिक तुम्ही वैयक्तिक गोष्टी असतील ते तुम्ही ते बघून या ना, पण कुणीही कुणाची प्रतिमा मलिन करू नका. हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आणि सर्व कार्यकर्त्यांच्या नेत्याच्या वतीनं, सर्व आमच्या जिल्ह्यातले प्रमुख नेते सरपंच आहेत, तुम्ही मागा कॅमेरा फिरवून बघा, प्रत्येक गावचा सरपंच, प्रत्येक जाती धर्मातला माणूस आलेला आहे. म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा सगळ्याला विनंती करतो की हा संदेश संबंधितापर्यंत जाऊ दे. आम्ही आता 2 दिवसात लगेच देवेंद्र भाऊ आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही आमचं म्हणणं त्यांच्यासमोर मांडणार आहे. धन्यवाद.